नमस्कार, मायाज क्लाउड किचनमध्ये आज आपण मस्त अशी दमदमीत चवीला एक नंबर लागणारी मटन दम बिर्याणी बनवणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्यासोबत पण असे होते कधी भात शिजतच नाही, कच्चा राहतो, कधी गिर शिजतो, हलवताना तो अखंड राहतच नाही, तुकडा होतो, किंवा मटण जास्त गिर शिजतं, किंवा कधी बिर्याणीमध्ये मटण शिजलंच जात नाही, असं होत असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि या पद्धतीने तुम्ही नक्की बिर्याणी करून बघा। पोट भरेल पण मन भरणार नाही अशी एकदम चविष्ट अशी बिर्याणी। चला तर आता आपण सुरू करूया बनवायला। आता सर्वात आधी आपण बिर्याणीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी 2 चमचे जिरे घेतलेले आहे, 2 चमचे शहाजिरे घेतलेले आहे, 2 चमचे धने घेतलेले आहेत, 1 मोठा चमचा लवंग घेतलेली आहे, अर्धा चमचा काळी मिरी, 4 ते 5 मसाला वेलची घेतलेली आहे, 10 ते 12 हिरवी इलायची घेतलेली आहे, 4 इंच दालचिनी घेतलेली आहे, 6 ते 7 सुक्या लाल मिरच्या, 1 जायफळ त्यातला पाव भाग घेतलेला आहे, 7 ते 8 तमालपत्री आणि थोडीशी जायपत्री घेतलेली आहे। आता हे सर्व मसाले आपण एका पॅनमध्ये घालून बारीक गॅसवरती छान असे भाजून घेणार आहे। आता इथं आपले मसाले छान भाजत आलेले आहेत। आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा बारीक मीठ घालून घेणार आहे। हे सुद्धा आता आपण 1 सेकंद व्यवस्थित असे मसाल्यासोबत भाजून घेणार आहे। आता गॅस बंद करूया आणि हे एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया। आता आपले मसाले इथं छान थंड झालेले आहेत। आता आपण याला मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेऊया, त्याची छान पावडर करून घेऊया। आता सर्वात आधी आपण मटण मॅरिनेशन करून घेऊया। त्यासाठी इथं मी 1 किलो मटण घेतलेले आहे। हे मटण मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे 2 ते 3 वेळा। आता आपण याला मसाले लावून घेऊया। आता यामध्ये अर्धा लिंबाचा रस, अर्धा चमचा धना पावडर, 1 मोठा चमचा हळद, काश्मीरी मिरची पावडर 1.5 चमचा, कोल्हापुरी घरगुती तिखट 4 चमचे, आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट 3 चमचे, आपण आता जो बनवलेला बिर्याणी मसाला आहे तो मोठे 2 चमचे घालून घेणार आहे। आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पाववाटी आणि बारीक चिरून घेतलेला पुदिना पाववाटी घालून घेणार आहे। चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे, 2 पळी तेल घालून घेणार आहे, 200 ग्राम फ्राय केलेला कांदा घालून घेणार आहे आणि 300 ग्राम ताजे दही घेतलेले आहेत, ते घालून व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहे। मी ते हातानेच सर्व मिक्स करत आहे, जेणेकरून आपला मसाला व्यवस्थित असा एकसारखा मिक्स होईल आणि मटणाच्या फोडींना तो व्यवस्थित असा लागला जाईल। तर इथे तुम्ही बघू शकता आपला मसाला व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे, मटणाच्या फोडींना तो व्यवस्थित असा कोट झालेला आहे। आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण 2 तासासाठी याला मुरण्यासाठी ठेवून देऊया बाजूला। तर आपण जो बिर्याणी मसाला बनवला त्यातील हा शिल्लक राहिलेला जास्तीचा मसाला आहे, तो तुम्ही हवाबंद डब्यामध्ये किंवा एका काचेच्या बॉटलमध्ये व्यवस्थित भरून ठेवू शकता। तो 1 ते 2 महिने आरामात टिकतो। आता आपल्या मटण मसाल्यामध्ये छान मुरेपर्यंत आपण भात बनवून घेऊया। इथे मी गॅसवरती 1 मोठे पातेले ठेवून घेतले आहे, त्यामध्ये पाणी घालून घेतलेले आहे। इथे भात आपण गाळून घेणार आहे, त्यामुळे मी जास्त पाणी ठेवलेले आहे। आता यामध्ये आपण खडे मसाले घालून घेऊया, अर्धा लिंबू पिळून घेऊया, ते सालीसहित यामध्ये घालून घेऊया, 2 ते 3 चमचे तेल घालून घेऊया। आता यात मीठ थोडे जास्तच घालायचे, कारण आपण भात गाळून घेणार आहे, त्यामुळे पाण्याचा वापर जास्त केलेला आहे, म्हणून आपण जे पाणी उकळायला ठेवले ते खारट लागेल इतपत आपण मीठ घालायचे आहे। त्या मिठाची चव या पाण्याला सुद्धा आली पाहिजे। आता आपण या पाण्याला छान उकळी काढून घेणार आहे। पाण्याला छान उकळी येते तोपर्यंत आपण भिजवत ठेवलेल्या तांदळातील पाणी काढून घेऊया। आता आपल्या पाण्याला छान उकळी आले। आता आपण निथळून घेतलेले तांदूळ त्यामध्ये घालून भात शिजायला ठेवून घेऊया। आता भात शिजत असताना आपला गॅस मोठाच ठेवायचा आहे, कारण आपण तांदूळ 20 मिनिटं बुडत ठेवलेले, त्यामुळे आपला भात लगेचच शिजला जातो। 1-2 उकळीमध्ये आपला भात पूर्ण असा शिजला जातो 80%। आता आपला भात शिजतोय तोपर्यंत आपण इथं मटण फोडणीला घालून घेऊया। आता इथं मटणाला मसाला लावून 2 तास झालेले आहेत। आता आपण मटण फोडणीला घालून घेऊया। आता मी मटण कुकरमध्ये शिजवणार आहे, त्यासाठी मी गॅसवरती 1 कुकर ठेवून घेतलेला आहे, त्यामध्ये तेल घालून घेतलेले आहे फोडणीसाठी। आपले तेल छान गरम झाले। आता यामध्ये मसाला लावून घेतलेले मटण घालून घेऊया आणि व्यवस्थित असे ते परतून घेऊया तेलामध्ये। आता आपले मटण छान असे परतून झालेले। आता आपण कुकरवरती 1 झाकण ठेवूया ताट आणि त्याच्यावरती पाणी घालून घेऊया। 5 ते 7 मिनिटं आपण या मटणाला छान वाफ काढून घ्यायची। झाकणावर पाणी ठेवल्यामुळे दही आणि मिठामुळे मटणाला छान लगेच असं पाणी सुटतं, आमच्या पाण्यात ते छान शिजलं जातं। आता याला व्यवस्थित असं आपण हलवून घेऊया। आता 5 ते 7 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय आपल्या मटणाला छान असं पाणी सुटलेलं आहे। आता याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये 2 मोठ्या वाट्या गरम पाणी घालून घेणार आहे मी। इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाणी वापरायचे नाही अजिबात। आता वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून कुकरचे झाकण लावून बारीक गॅसवरती याच्या आपण 4 शिट्ट्या करून घेऊया। आता इथं कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण बघूया आपला भात शिजलाय का।
इथे आपला भात 80% शिजून तयार झालेला आहे. आता आपण याला गाळून घेऊया. या पद्धतीने बघा मोठ्या झाऱ्याच्या साहाय्याने मी आपला भात छान असा गाळून घेत आहे. पाणी पूर्ण असं निथळून घ्यायचं आणि चाळणीमध्ये तो काढून घ्यायचा. आता इथे माझा सर्व भात असा निथळून काढून झालेला आहे. आता त्यामध्ये जे आपण खडे मसाले घातले ते मी काढून घेणार आहे बाजूला. या पद्धतीने बघा. आता इथं आपल्या कुकरच्या 4 शिट्ट्या काढून झालेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि कुकर थंड करून घेऊया. आता इथं आपला कुकर थंड झालेला आहे. आपण झाकण उघडून बघूया आपलं मटण शिजले का. इथं तुम्ही बघू शकता आपलं मटण मस्त असं शिजलेलं आहे. एकदम तर्री आलेलं आहे त्याला, छान असं, जास्त पातळी झालेलं नाही, अगदी परफेक्ट ग्रेव्ही झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. आता आपला भात पण छान शिजलेला आहे आणि मटणची ग्रेव्ही पण तयार झालेली आहे. आता आपण बिर्याणीचे लेअर लावायला घेऊया. त्यासाठी मी इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे, त्याला आतून छान तूप लावून घेतलेलं आहे. सर्वात आधी आपण मटणची ग्रेव्ही घालून व्यवस्थित पसरवून घेऊया. त्यावर थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेला पुदिना घालून घेऊया. थोडासा फ्राय कांदा घालून घेऊया व्यवस्थित असा. आता आपण यावरती भाताचा एक लेअर देऊन घेऊया. त्यासाठी जेवढा भात आपण शिजवून घेतला आहे त्यातला मी अर्धा भाग भाताचा या लेअरला वापरणार आहे. आता ह्यामध्ये मी भात घालून घेतला आहे. हा व्यवस्थित असा एकसारखा पसरवून लेअर करून घेऊया. आता इथे आपला भात व्यवस्थित असा सेट करून झालेला आहे. आता त्यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेला पुदिना घालून घेऊया. आता वरून फ्राय कांदा घालून घेऊया. बिर्याणीमध्ये फ्राय कांद्याचा जास्त वापर केला जातो. जेवढा जास्त फ्राय कांदा आपण वापरू तेवढी आपली बिर्याणी चवीला छान लागते, टेस्टी लागते. आता दुधामध्ये केशर भिजत घातलं होतं ते दूध आपण यामध्ये घालून घेऊया. तसेच इथं फूड कलर वापरलेत मी. इथं मी पिवळा कलर वापरलेला आहे आणि हिरवा कलर. फूड कलर वापरणे ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर वापरू शकता. आता इथे मी थोडा हिरव्या कलरचाही वापर केलेला आहे. आता आपण बिर्याणीला मस्त असे कडेने साजूक तूप सोडून घेणार आहे. इथं मी 7 ते 8 चमचे छान असे तूप सोडून घेतलेले आहे. इथे मी घरी बनवलेल्या तुपाचा वापर केलेला आहे. आता इथे आपण फ्राय केलेले काजू आणि मनुके वापरणार आहे. व्यवस्थित असे सगळीकडे ते घालून घेणार आहे. काजू आणि मनुक्यामुळे याला वेगळीच अशी टेस्ट येते. आता इथे आपला बिर्याणीचा पहिला लेअर कंप्लीट झालेला आहे, पूर्ण झालेला आहे. आता याच पद्धतीने आपण बिर्याणीचा दुसरा लेअर घालून घेऊया. आता सर्वात आधी आपण यावरती मटणाची ग्रेव्ही घालून घेणार आहे. ती व्यवस्थित पसरून झाली की त्यामध्ये उरलेला भात घालून घेणार आहे. व्यवस्थित असा भाताचा लेअर लावून घेणार आहे. आता इथे आपला भाताचा लेअर लावून झालेला आहे. जसं आपण मगाशी लेअर दिला त्याच पद्धतीने दिलेला आहे. आता त्यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेला पुदिना घालून घेणार आहे. आता वरून व्यवस्थित असा फ्राय कांदा घालून घेऊया. त्यानंतर केशर भिजवलेलं दूध घालून घेऊया व्यवस्थित असं सर्व बाजूंनी. आता फूड कलर घालून घेऊया. त्यानंतर फ्राय केलेले मनुके आणि काजू घालून व्यवस्थित असं गार्निशिंग करून घेऊया. त्याला मध्यम गॅसवरती 15 मिनिटं आपण दम देऊन घेऊया. आता आपण बिर्याणी दम द्यायला ठेवून 15 मिनिटं झालेले आहेत, तुम्ही बघू शकताय. आता एक 5 ते 7 मिनिटं असेच झाकून ठेवूया. आता 5 ते 7 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता झाकण उघडले आपण. किती सुंदर झाली आपली बिर्याणी, मस्त अशी सुरेख दिसते. झाकण उघडल्या जो वास आलाय त्यावरूनच समजते की आपली बिर्याणी चवीला एकदम मस्त झालेली आहे. आता बिर्याणी आपण एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे तुम्ही बघू शकताय किती छान झाली आपली बिर्याणी, मऊ लुसलुशीत झाले. आपला तांदूळ पण व्यवस्थित शिजला गेलेला आहे. मसाल्याचं प्रमाण पण अगदी व्यवस्थित परफेक्ट आहे. तुम्हीही या पद्धतीने नक्की करून बघा. आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.